all a very happy and comfortable journey. हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज आता मी सध्या आलेली आहे बाळूमामाला. म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय, तर आमचं पहिलं लोकेशन आहे बाळूमामा. तर आम्ही बाळूमामा करणार पहिलं, मग नंतर बाकीचे लोकेशन करणार आहे. ते तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणारच आहेत. तर गाईज आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, सगळ्यांनी विश करा. ॲनिव्हर्सरीमुळे आम्ही आलोय. म्हणजे आमचं चालू होतं खूप दिवसापासून की नाही का जायचं कोल्हापूरला, कधीच नव्हतं गेलो. आता आम्ही फर्स्ट टाईम कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत. आणि माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा गाईज. आणि आम्ही सकाळी म्हणजे रात्री बसलो होतो, पुण्यावरनं ट्रेनने आलो आणि सकाळी पोहोचलो इथे पहाटे 5 वाजता. तर मग तिथून स्टेशनवरनं म्हणजे कोल्हापूरवरनं कसं आलो कोल्हापूरवरनं आम्ही कोल्हापूर स्टेशनवरनं बाळूमामाच्या गावाला आलो आहे, आदमापूरला. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आता आंघोळ वगैरे करायच्या, त्यांच्या मिस्टरांच्या त्यांची आणि रुद्राची आंघोळ झालेली आहे, आता माझे राहिले. तर मी थोड्याच वेळामध्ये तयार होणार आहे आणि साडी वगैरे घालणार आहे, ते तुम्हाला बघायला भेटणार आहे थोड्याच वेळामध्ये. तर माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा गाईज. आणि माझ्या ब्लॉगमधून तुम्ही बाळूमामाचं दर्शन करा मस्तपैकी. आणि चला ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि सगळ्यांनी विश करा आम्हाला ॲनिव्हर्सरीचं. आणि चला. तर गाईज फायनली मी तयार झालेली आहे. बघा, सिंपल साडी घातली. कसं वाटायला माझा लुक? आणि आता आम्ही चाललोय बाळूमामाच्या दर्शनाला. तर चला माझा ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. आणि चला. चल रुद्र पण तयार झाला इकडं. चलो. टोपी काढत आहे, चांगलं दिसत नाहीये. इकडे सगळे घोंगडे वगैरे आहेत गाईज, बघू शकता. हे शॉप मंगू. चला चला नंतर बघू, पहिलं दर्शन वगैरे करून घेऊया. चहा प्यायचा? रुद्राला चहाची तलप झाली आहे ना तिला. चहा पिऊ वाटायलाय. थंडी लई होती गाईज इकडे. सकाळी आलो तेव्हा लय डेंजर थंडी वाजली. हे मंदिर आहे का समोरचं? थंडी वाजायला लागली गाईज. तर गाईज आम्ही आता लाईनला लागलोय. आणि जेव्हा सकाळी आलो होतो तेव्हा अजिबात लाईन नव्हती, पण आता लाईन झाली. चला तुम्हाला दाखवते व्ह्यू समोरचा कसा आहे ते. मेंढे त्यांच्या तिकडं असतं ना, विचारावं लागेल. तर गाईज हे मंदिर आहे बाळूमामाचं. आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हता, त्यामुळं काही शूट करता नाही आलं. जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करेन. तर गाईज फायनली दर्शन वगैरे झालंय आमचं छान. आणि बघा
हा व्ह्यू बाळूमामाच्या बाहेरचा. घे आता रुद्र, याचं काय महत्व आहे? चिटकतात का तुझे? माझे तर नाही चिटकले. रुद्राचे चिटकले, अय्यो चिटकले होते. तर चला गाईज, आम्ही आता दर्शन वगैरे झालंय छानपैकी, आता निघतो बाहेर. तर गाईज या नाश्ता करायला आम्ही इकडे डोसा ऑर्डर केलाय. या तुम्ही पण आता नाश्ता करायला, आम्ही करतोय. तर गाईज आम्ही आता आलोय श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा ह्या ठिकाणी आलोय. तर बघा हे कसं आहे. आता आम्ही आतमध्ये एंट्री वगैरे करतोय. हे पूर्ण मंदिर आहे इकडे असं. इकडं काम चाललंय. गर्दी वगैरे काहीच नाहीये. तर गाईज हा तो खंबा आहे जिथे जादूटोना जे पण झालेला असेल ते भूत वगैरे सगळं निघतं. कुठून यायचं होतं असं आहे. हे सगळे मंदिर आहेत, मूर्ती आहे सगळ्या देवाच्या. अंधार अंधार आहे सगळं मंदिरात. तर काही तुम्ही घ्या दर्शन मस्त बाळूमामाचे. हे मंदिर वाडा आहे पूर्ण. चटकून हां कर. चला. थंडीत काय लय थंडी.
तर गाईज आम्ही आता आलोय बाळूमामाचं जे गाव आहे मेतगे त्या गावामध्ये आलोय. तर बघा कसं आहे गाव, मला दाखवते पूर्ण काय काय आहे इकडे. ते काय बोललात? भास्कर शिंदेचा वाडा. हो ना, भारी आहे ना. चला भास्कर शिंदेवाले. तर गाईज ही बघा गाव कसं आहे. जुन्या पद्धतीचं गाव आहे. मंदिर किती भारी दिसायला लागले. छान आणि गेले का ए मध्ये गेले का नाही? तर गाईज हे मेदगे गाव जे आहे ते बाळूमामांचं सासरवाडी आहे असं बोलतात तिथं. आणि चला आता आतमध्ये काय आहे ते बघू. तर गाईज इथे बघा बाळूमामांची गादी कसं आहे ना, किती भारी आहे ना. बाळूमामाची बेड बघ कशी आहे. कसं भारी बेड वगैरे. हा मेन खंबा बाळूमामाने रवलेला खंबा आहे ना. तर गाईज हे बाळूमामाच्या इथलं महाप्रसाद आहे असं सगळं. तर गाईज आमचं आज खूप छान दर्शन वगैरे झालंय. तुम्ही पण मस्तपैकी या, कधी वेळ भेटेल तेव्हा नक्की बाळूमामाला या, खूप छान आहे. आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाकीचे पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. चला बाय बाय.